हॅलो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या डिझाईन पेपरसाठी आपण कसं प्रिपरेशन केलं पाहिजे. आज आपण जॉमेट्रिकल शेप जे असतात, ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, ओव्हल, सर्कल, या बेसिक शेप्सपासनं आपण डिझाईनचे पॅटर्न तयार करणार आहोत. आता इथे बघितलं तर मी एक छोटासा सर्कल ड्रॉ केला आणि त्याला जस्ट ओव्हलच्या पेटल्स जोडल्या, त्याला रोटेट केलं सगळ्या दिशांनी. तसंच मी आता या रेक्टँगल आणि ओव्हल शेपला घेऊन त्याचे कॉम्बिनेशन्स तयार करून त्याचा एक छान मोटिव्ह तयार करते आहे. बेसिकली आपल्याला डिझाईनच्या पेपरमध्ये असेच काही एलिमेंट्स लागतात. सो आपण ते कसे ड्रॉ करणार आहोत त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतो आहे. आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यात मी मध्ये फक्त स्क्वेअर केला आणि सर्कल एलिमेंट आपण डबल वेळा ड्रॉ करून त्याला एक पेटलचा फॉर्म दिला. आता इथे मी ट्रायंगल छोटे घेतलेत छोट्या पेटल्ससाठी आणि आता मी इथे एक स्पायरल फक्त जस्ट तुम्हाला लक्षात येण्यासाठी वेगळा एक फॉर्म त्याच्यात ॲड केला आहे. तुम्ही पण असेच काही फॉर्म्स तयार करा. त्यानंतर आपण काही फिश, बटरफ्लाय याच्यासारखे शेप बघूयात. आत्ता मी इथे फिश ड्रॉ करते आहे. मी ट्रायंगलला त्याची जी बॅक साईड आहे, एक जी बाजू आहे त्याला फक्त कर्वी ड्रॉ करते आहे. सो त्याला मी मागे एकाला ओव्हल जोडला आहे. तुम्ही त्याच्या आतमध्ये एक ओव्हल ड्रॉ करून त्याची शेप तयार करू शकता. सो मी स्क्वेअरला पण एक मागे ट्रायंगल जोडून त्याचे फिन्स ट्रायंग्युलर ॲड करून एक मासा तयार केला आहे. आपण त्याच्यात व्हेरिएशन्स करू शकतो. तुम्ही पण असे काही एलिमेंट तयार करा. मला कमेंटमध्ये नक्की त्याचे फोटोज पाठवा. इथे मी सर्कलला पण मागे ट्रायंगल इतका वेळ आपण फक्त जोडत होतो. आता मी त्याच्यावरती ओव्हरलॅप केला आहे. आता डिझाईनमध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे शेप्स ड्रॉ करताय त्याचे अँगल्स, त्याच्या बाजू ज्या असतात त्या प्रॉपर वेनी तुम्हाला काढता आल्या पाहिजेत. त्याचे कर्व एकदम स्मूथली तुम्ही ड्रॉ केले पाहिजेत. सो त्यासाठी तुम्हाला ही कर्वची प्रॅक्टिस रोज करणं मस्ट आहे. आता तुम्ही बघाल मी एक पेटल ड्रॉ करते आहे. त्यासाठी मी वरतून जे प्रॅक्टिसचा तुम्हाला फॉर्म दाखवला होता त्यातूनच मी एक कर्व निवडून त्याला पेटल तयार केलं आहे. सो त्याची प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला हे कर्व्स इझिली काढता येऊ शकतात. नेक्स्ट मोटिव्हमध्ये मी त्याच पेटल्स इथे रिपीट करते आहे. वरती त्या मोठ्या आकारात काढल्यात आणि खालती त्यांनाच छोटं बनवलं आहे. जे आपण सी शेपमधले जे कर्व प्रॅक्टिस केली होती त्याचेच खालती कर्व्स जोडून त्याला एक मोटिव्ह क्रिएट केला आहे. त्या 3 लाईन्स मला एवढ्या नाही आवडल्या म्हणून मी पुढच्या ह्याला त्याला पेटलमध्ये कन्व्हर्ट केलं. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण अशीच प्रॅक्टिस करा. रंगोदयच्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.